राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। राहता तालुक्यातील ममदापूर येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे। कळमकर मळा परिसरात अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या विहिरीवरील पाण्याचे मोटार पंप आणि वीज पुरवठ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या केबल वायरची चोरी केली आहे। ही घटना प्रवरा डावा कालव्यालगत असलेल्या गट क्रमांक 444 मधील शेतांमध्ये घडली। रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी मोटारी आणि केबल वायर लंपास केल्या। सकाळी शेतकरी सिंचनासाठी शेतात गेले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला। या घटनेमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून पिकांच्या सिंचनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे या परिसरात अशा प्रकारच्या चोऱ्या वारंवार होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण आहे। घटनेची माहिती मिळताच लोणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केलाय। दरम्यान आरोपींना तातडीने अटक करावी, ग्रामीण भागात रात्रीची पोलीस गस्त वाढवावी आणि शेतकऱ्यांच्या शेती साहित्याचे संरक्षण करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते। मी नितीन बाळासाहेब अय्यर आज सकाळी येऊन बघितलं तर इथलं मोटरी गेलेलं आहे कॅनॉलच्या शेजारच्या। इथं सगळ्यांच्याच मग चक्कर मारल्यानंतर असं लक्षात आलं का जवळपास 5-6 मोटरी केबलसह गेलेलं आहे चोरी आणि हे वारंवार होते। इथून मागं बी 1-2 वेळेस मोटरी चोरीला गेलेलं आहे आणि इथंच नव्हे तर आजूबाजूच्या सर्व परिसरातच कायमच मोटरी जाते। लोक वैतागलेले आहेत आता आणि इथून मागं बी 2-3 वेळेस मोटरी गेलेले आहे सगळ्यांच्याच, जवळपास सगळ्यांचाच गारका आला। आता नेमकं त्याचा पर्याय काहीतरी केलं पाहिजे। काय अपेक्षा काय तुमची? अपेक्षा काय व्हायला नको, फक्त काय करणार आहे दुसरं। पोलीस प्रशासनाला विनंती कायमच आता ही अशी जर संकट यायला लागली तर त्याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे त्यांनी व्यवस्थित। तरी ज्यांनी जे समजा आरोप गुन्हेगार आहे गुन्हा करणारे तर त्यांना वेळेत त्यांचा तपास काढून योग्य ती कारवाई केली पाहिजे त्यांच्यावर। ममदापूर गावामध्ये कळमकर वस्ती कॅनल लगत कळमकर मळा कॅनल लगामध्ये संजीव जानकनाथ कळमकर, संजय छबुराव कळमकर, प्रकाश कारभारी कळमकर, भाऊसाहेब राधू कळमकर आणि भीमराज बाबासाहेब कळमकर, नितीन आहेर, अजून एवढ्या लोकांच्या मोटरी आणि केबली चोरी गेलेल्या आहे रात्री। तर ते वारंवार जाते आहे। तर त्याच्यामध्ये भीमराज कळमकर, भाऊसाहेब कळमकर, सागर कळमकर, आहेर यांच्यावाल्या याच्या आधी बी 3-4 वेळाच मोटरी चोरी गेल्या होत्या। त्यांचा गट नंबर 444 मध्ये कॅनल लगत। तर या वारंवार मोटरी चोरी जातात। याच्या आधी केबली गेल्या, ट्रॅक्टर गेलेले आणि ह्याच लगत म्हणजे कॅनलच्या वरून बी या ममदापूर भागामध्ये वाकडी शिवापासून राजुरी शिवापासून मोटरी केबली कायम चोरी जातात आणि हे आरोपी काय सापडत नाही। शेतकऱ्याची आज परिस्थिती अशी आहे का इथं वाघाचं प्रमाण जादा असल्यामुळं शेतकरी रात्री हिंडायचं म्हणजे वाघ जादा आहे त्याच्यामुळे येत नाही आणि त्याचा फायदा हे लोक घेतात। तर हे आरोपी पकडण्यात यावा, यांच्यावर कारवाई करण्यात यावा एवढी सगळ्या ग्रामस्थांना शासनाला व पोलीस डिपार्टमेंटला आमची विनंती आहे की आरोपी पकडावा। जर वारंवार जर मोटरी गेल्या तर ह्या शेतकऱ्यांनी करायचं काय, कुठून मोटरी आणायच्या, काय करायचं? त्याच्यात लाईट राहत नाही। एक MSCBना सुद्धा आहे ना, ही सिंगल फीज लाईट आहे, ही काही वेळेस जाती, ती सिंगल फीज लाईट ही डेली चालू राहिली पाहिजे। बिबट्याचा वावर असल्यामुळे बी आणि अधिक अशा चोऱ्या होत्या म्हणून आम्ही कळमकर मळ्यातली शेतकरी पाडाच्या काळाच्या आमच्या शेतजमिनी आहे। तिथं बऱ्याच कळमकरांच्या आहेर इथं मशे वडणे यांच्या जमिनी आहे, त्यांच्या मोटरी आहे। रात्रीच्या वेळेस बिबट्यात इथं हे कायम वावर आहे, तिथून मोटरीचं आता 10-12 मोटरी चोरी केलेली आहे। केबली प्रत्येक वेळेस चोरी जात असते दर महिन्याला आणि आता बी केबली चोरी केलेली आहे, तर आमची दखल घेण्यात यावी। राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी युनुस इनामदार, ममदापूर। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी राष्ट्र सह्याद्री न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा।